नमस्कार. कोविड-19मुळे निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीत सुद्धा यावर्षी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास करून घेण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत. मुलांची सुरक्षितता आणि मुलांचे शिक्षण यांचा समन्वय साधण्यासाठी शासनाने सुचवलेले अनेक पर्याय वापरून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या सर्वांसाठी नवीन असलेल्या या ऑनलाईन शिक्षणात मुलांचा अभ्यास नक्की कसा करून घ्यायचा, ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेला डिजिटल कंटेंट आपण कसा तयार करायचा, आपल्या आणि विद्यार्थ्यांना कुठे कुठे विविध विषयांचा ऑनलाईन कंटेंट मिळू शकतो, ऑनलाईन शिक्षणाचे कोणते पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, त्यासाठी त्यांना किती खर्च करावा लागणार आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेचं आयोजन कसं करता येईल, असे अनेक प्रश्न आता संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांच्याच मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत असं नाही आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत सुद्धा आपण अधिक चांगले काय करू शकतो यावरती विचार करण्याचा आजचा हा एक प्रयत्न. या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या मनात असलेले संभ्रम कमी करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षकांसाठी संवाद सत्राचं आयोजन केलेलं आहे. या संवाद सत्रामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टींविषयी चर्चा होईल त्या गोष्टी म्हणजे ऑनलाईन शिक्षणामध्ये संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या चारही घटकांच्या भूमिका काय असणं अपेक्षित आहे आणि त्या तशा होण्यासाठी प्रत्येकाने कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, माध्यमिक वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले ऑनलाईन कंटेंट कोणते आहेत. तिसरा मुद्दा, ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी कौशल्य मिळवण्यासाठी शिक्षकांसाठी उपलब्ध असलेले कोर्सेस कोणकोणते आहेत. चौथा मुद्दा, दररोज शिकवत असताना एका तासिकेची रचना कशी करावी किंवा सलग 3-4 तास घ्यायचे असतील तर त्याची रचना कशी केली पाहिजे. पाचवा मुद्दा, विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळी शैक्षणिक ॲप आहेत का. आणि सहावा मुद्दा म्हणजे परीक्षा कशा पद्धतीने घेता येऊ शकतात किंवा मूल्यमापन कसं करता येऊ शकतं. अशा 6 गोष्टींविषयी आज आपल्या सर्वांशी संवाद साधायचा आहे. गुरु म्हटलं की त्याची अनेक जणांनी वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. पण शिकण्यासाठी जो प्रेरित करतो तो गुरु. त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीतही आपल्याला शिकण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं या सर्व गुरूंचं आज पहिल्यांदा आपण आभार मानले पाहिजेत आणि त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे. आणि त्या सर्व गुरूंना वंदन करून आज या चर्चेला आपण सुरुवात करीत आहोत. आत्तापर्यंतच्या परिस्थितीमध्ये एका वर्गखोलीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकत्रपणे शिकणं आणि शिकवणं ही पूर्ण प्रोसेस करत होते. या प्रोसेसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर असल्यामुळे शिकणं आणि शिकवणं सोपं होत होतं. शिक्षकांना ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या विद्यार्थ्यांना समजतायत की नाही हे तिथल्या तिथं पाहता येणं शक्य होत होतं. मात्र यानंतरची परिस्थिती थोडीशी वेगळी असणार आहे. कोविडमुळे शिक्षक हे त्यांच्या घरी आहेत किंवा शाळेमध्ये आहेत आणि विद्यार्थी हे त्यांच्या घरी आहेत. अशी एक विचित्र परिस्थिती येऊन बसलेली आहे. परंतु अध्यापनाचं आणि अध्ययनाचं काम मात्र सुरू आहे. आता ऑनलाईन एज्युकेशन ह्या गोष्टीकडं विविध प्रकारे पाहिलं जातं. अनेक जणांचे आपापले मतं आहेत आणि सर्वांचीच मतं योग्य आहेत. कारण प्रत्येकाचं जे मत बनतं
हे त्यांनी घेतलेल्या अनुभवावरून, ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने काम करत आलेले आहेत, जेवढे दिवस त्यांनी काम केलेलं आहे किंवा अनेकांनी आपलं आयुष्य पण याच्यामध्ये घातलेलं आहे, तर अशा प्रत्येकाचं आपापलं स्वतंत्र मत असणं स्वाभाविक आहे. जी मतं समोर आलेली आहेत ती कशी कशी आलेली आहेत ही पण आपण पाहिली पाहिजेत. काही जणांचं मत आहे विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने शिकू शकतो, ऑनलाईन माध्यमातून तो शिकू नाही शकणार. काही जणांचं मत अजून वेगळं आहे, ते म्हणजे विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने चांगला शिकतो हे मान्य आहे, मात्र ऑनलाईनचं जे माध्यम आहे हे त्याला पूरक ठरू शकतं. काही जणांना असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. जेव्हा परिस्थिती पूर्वपदावरती येईल त्यावेळेस आपल्या व्यवस्था सुद्धा पुन्हा पूर्वपदावरती येतील. याच्या अगदी विरुद्ध अशी मतं सुद्धा काही जणांची आहेत. ते म्हणतात की एकदा ऑनलाईन एज्युकेशन ही सिस्टीम सुरू झाली की मुलं त्याला जास्त अडॉप्ट करतील आणि याच्या पुढील जी शिक्षण व्यवस्था आहे ही जास्तीत जास्त ऑनलाईनच राहील. यासोबतच एक सम्यक विचार असणारा सुद्धा मोठा वर्ग आहे की ज्यांना असं वाटतं की पारंपरिक शिक्षण व्यवस्था ही बदलू नाही शकणार, मात्र ऑनलाईन शिक्षण जे आहे हे त्याच्या सोबत असेल. अशा वेगवेगळ्या विचारांची आत्तापर्यंत मतं ही समोर आलेली आपल्याला आढळून येतात. तुमचं सुद्धा स्वतःचं एक वैयक्तिक मत नक्कीच असू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही या सर्व गोष्टींकडे पाहू शकता. आता आपण पाहूया की शिक्षणामध्ये जे 4 प्रमुख घटक आहेत या व्यवस्थेमधील, त्यांना आता ऑनलाईन शिक्षणासाठी काय तयारी करावी लागणार आहे किंवा ते काय तयारी करतायत. पहिला घटक अर्थातच शिक्षण संस्था. ऑनलाईन शाळा सुरू करायची म्हटलं की शिक्षण संस्था चालकांच्या मनामध्ये येत आहे की आता बराचसा सेटअप तयार करावा लागेल की ज्याच्यामध्ये डिजिटल कॅमेरा किंवा कॉलर माईक, ऑडिओ सिस्टीम, डिजिटल बोर्ड्स किंवा डिजिटल टीचिंगचा कंटेंट, डिजिटल परीक्षा आणि शिक्षकांचं प्रशिक्षणसुद्धा. या सर्व गोष्टी शिक्षण संस्था चालकांच्या मनामध्ये येत आहेत आणि त्या दृष्टीने अनेक संस्था चालकांनी त्याच्यामध्ये प्रयत्न पण नक्कीच केलेले आहेत. ज्या शिक्षण संस्थांमध्ये शाळा आता सुरू झालेल्या आहेत त्यापैकी काही जणांनी किमान सेटअप किंवा अजिबात खर्च न होऊ शकणारा सेटअप घेऊन ऑनलाईन टीचिंग सुरुवात केलेली आहेत. यामध्ये शिक्षकांकडे असलेले मोबाईल आणि मोबाईल स्टँड हे वापरून व्हिडिओज तयार करणं, नोट्सचे फोटो काढणं, प्रश्नपत्रिकांचे फोटो काढणं आणि व्हॉट्सॲपच्या ग्रुप्स तयार करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते पाठवणं, अशा प्रकारची रचना ही काही शिक्षण संस्थांमध्ये सुरुवात झालेली आहे. ज्या शिक्षण संस्थांकडे निधी खूप कमी आहे किंवा ज्या शिक्षण संस्था चालकांना असं वाटतं की ही परिस्थिती खूपच कमी काळ राहणार आहे आणि तात्पुरती व्यवस्था आपण काहीतरी करावी, या अनुषंगाने ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी हा अजिबात खर्च नसलेला असा पर्याय वापरलेला आपल्याला आढळून येतो. दुसरा प्रकार जो आहे त्यामध्ये थोडासा ॲडव्हान्स सेटअप करून काही शाळांमध्ये प्रयत्न सुरू झालेले आपल्याला आढळून येतात. ते म्हणजे माईक सहित IP कॅमेरा मिळतो आणि शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओज हे साठवून ठेवण्यासाठी DVR किंवा NVR नावाचं डिव्हाइस असतं, ते वापरलं जात आहे आणि नोट्स आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी कम्प्युटरचा पण वापर केला जातो आहे. साधारणपणे 15,000 ते 20,000 रुपये किमान इन्व्हेस्टमेंट करून काही शिक्षण संस्था चालकांनी हा डिजिटल कंटेंट तयार करण्यासाठीचा सेटअप उभा केलेला आहे. तिसऱ्या प्रकारच्या जे शिक्षण संस्था समोर येत आहेत त्या म्हणजे ज्यांना असं वाटतंय की इथून पुढे ही जी शिक्षण प्रणाली आहे याला सुद्धा बरंच महत्त्व विद्यार्थी आणि पालकांकडून दिलं जाईल, त्यामुळं आपल्या शाळेचा जो कंटेंट आहे हा उत्कृष्ट दर्जाचा असावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या शाळेमधली एक वर्गखोली ही डिजिटल स्टुडिओ
मध्ये कन्वर्ट केलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रोफेशनल कॅमेरा, DVR किंवा NVR, ऑडिओ सिस्टीम, कम्प्युटर अशी पूर्ण रचना केलेली आहे. याचा वापर करून ते डिजिटल कंटेंट शिक्षकांकडून तयार करून घेत आहेत. सोबतच डिजिटल नोट्स आणि प्रश्नपत्रिका यासुद्धा कम्प्युटरचा वापर करून तयार केल्या जात आहेत. अनेक शाळांमध्ये पारंपरिक जो आपला व्हाईट बोर्ड असेल किंवा ब्लॅकबोर्ड असेल त्यासोबतच डिजिटल बोर्डची सुद्धा व्यवस्था ही करण्यात आलेली आढळून येते आहे. ऑनलाईन टीचिंग करण्यासाठी काही शाळांनी हायस्पीड इंटरनेट सुद्धा घेतलेला आहे आणि ट्रूली ऑनलाईन शिकवणं हा जो अनुभव आहे तो अनुभव प्रामुख्याने शहरी भागात आणि तेही इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये होताना आपल्याला आढळून येतो आहे. तर हे जे 3 प्रकार आहेत, या 3 प्रकारांमध्ये शिक्षण संस्था आता काम करताना आढळून येत आहेत. दुसरा जो भाग यांच्या विचारामध्ये होता तो म्हणजे टीचिंग मटेरियल. टीचिंग मटेरियलपैकी बहुतांश मटेरियल हे त्याच शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांकडून तयार करून घेतलं जात आहे आणि काही प्रमाणामध्ये जे रेडी असलेलं असं टीचिंग मटेरियल आहे त्याचाही वापर करण्यात येतो आहे. ज्याच्यामध्ये दीक्षा पोर्टल आहे किंवा बालभारतीचं बालभारती नावाचं वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवरती जो पूर्ण कंटेंट आहे हा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत उपलब्ध असल्यामुळे या प्रकारचा कंटेंट शिक्षण संस्था वापरताना आढळून येत आहेत. याच्यामध्ये टीचिंग कंटेंट पण आहे आणि प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत. त्यामुळं टीचिंग आणि इव्हॅल्युएशन या दोनही गोष्टी या 2 वेबसाईटच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. यासोबतच महाज्ञान नावाची जी वेबसाईट आहे की ज्याच्यामध्ये 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा कंटेंट उपलब्ध आहे, तोही कंटेंट अनेक शाळांमधून वापरला जातो आहे. याच्यामध्ये फक्त कंटेंट आहे, इव्हॅल्युएशन नाही आहे. आता येतोय आपण शिक्षकांच्या भूमिकेकडे. ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना आता अनेक स्किल्स नव्याने घ्यावी लागतील किंवा त्यांनी जी स्किल्स घेतलेली आहेत त्या स्किल्सना पुन्हा एकदा पॉलिश करावं लागणार आहे. या अनुषंगाने त्यांना काही डिजिटल स्किल्स घ्यावी लागतील. टीचिंग कंटेंट कसा तयार करायचा याच्याविषयीची स्किल्स घ्यावी लागतील. डिजिटल नोट्स कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये तयार करता येतात याच्याविषयी स्किल्स शिकावी लागतील. तसंच रेफरन्स मटेरियल किंवा संदर्भ साहित्य हे कुठे कुठे मिळू शकतं याचा शोध घ्यावा लागेल आणि इव्हॅल्युएशन सिस्टीमसाठी सराव प्रश्नपत्रिका तयार करणं, परीक्षा घेणं आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं ही सुद्धा कामं यावर्षी आता शिक्षकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती करावी लागणार आहेत. डिजिटल स्किल्स म्हणजे नक्की काय? तर त्यांना मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, PDF या सर्व गोष्टी परफेक्टली वापरता आल्या पाहिजेत. आत्तापर्यंत त्यांनी MSCIT सारखे कोर्सेस केलेले आहेत, मात्र अनेक शिक्षकांना हे कोर्सेस करून बरेच दिवस झालेले आहेत. त्यामुळं ही सर्व सॉफ्टवेअर्स वापरण्याचा सराव राहिलेला नाही आहे. त्यामुळं आता ही पुन्हा एकदा प्रत्यक्षात ज्यावेळेला वापरायची आहेत ही सगळी सॉफ्टवेअर्स त्यावेळेला त्यांना या सर्व गोष्टींचा पुन्हा एकदा सराव करावा लागेल. यासोबतच इंटरनेटचं सर्चिंग कसं करायचं, इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ, फ्री कंटेंट कसं शोधायचा, ॲडव्हान्स सर्चिंग म्हणजे काय, असे पण स्किल्स हे शिक्षकांना पुन्हा एकदा घ्यावे लागतील. वेगवेगळी जी शैक्षणिक मोबाईल ॲप आहेत ती सुद्धा त्यांना पाहायची आहेत. कारण आता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जो मोबाईल आहे किंवा त्यांच्या घरी जो कम्प्युटर आहे या दोनही माध्यमांमधून विद्यार्थ्यांना वेगवेगळे मोबाईल ॲप्स आणि शैक्षणिक साहित्य हे त्यांच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरती वापरता येणार आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थी आता कंपॅरिझन करतील की आपले शिक्षक जो डिजिटल कंटेंट देत आहेत तो कंटेंट आणि जो रेडी कंटेंट आहे मार्केटमध्ये, आयदर तो पेड असेल किंवा फ्री असेल, त्याच्या गुणवत्तेबद्दल आता कंपॅरिझन होणं हे आता स्वाभाविक आहे. या मोबाईल ॲप्समध्ये दीक्षा
किंवा बालभारतीचं सुद्धा मोबाईल ॲप आहे. तसंच वेगवेगळे जे क्लासेस चालतात त्या ट्युशन क्लासवाल्यांनी सुद्धा आता आपापली मोबाईल ॲप तयार केलेली आहेत. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी सुद्धा आता मोबाईल ॲप ही स्वतःची तयार करून मार्केटमध्ये आणलेली आहेत आणि त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती या लोकल आणि टी व्हीच्या माध्यमातून होताना आपल्याला आढळून येत आहेत. डिजिटल स्किल्समध्ये अजून एक जे महत्त्वाचं स्किल सर्व शिक्षकांना म्हणजे अवगत असणं आवश्यक आहे ते म्हणजे वेगवेगळी टूल्स, की जी टूल्स वापरून हा सर्व जो शैक्षणिक कंटेंट आहे तो त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. अशी जी वेगवेगळी टूल्स आहेत त्याच्यामध्ये जिओ मीट नावाचं टूल आहे किंवा गुगलचं सुद्धा गुगल मीट नावाचं सॉफ्टवेअर आहे. अनेक शाळांमधून आता झूम हे सॉफ्टवेअर वापरलं जात आहे किंवा गुगल क्लासरूम हे पण सॉफ्टवेअर काही ठिकाणी वापरण्यात येत असलेलं आढळून येतं किंवा मोठ्या कॉलेजेसमध्ये मायक्रोसॉफ्ट टीम्स नावाचं पण सॉफ्टवेअर हे आता वापरलं जात आहे. शिक्षकांना दुसरं जे आता यावर्षी मोठं काम असणार आहे ते म्हणजे टीचिंग कंटेंट तयार करणं. आत्तापर्यंत आपण सर्वजण आपल्या नोट्स वापरून किंवा टाचण वापरून आपण टीचिंग करण्यासाठी आपण जात होतो. मात्र यावर्षी आपल्याला विद्यार्थ्यांना जो कंटेंट द्यायचा आहे त्यामध्ये पाठानुसार व्हिडिओज किंवा पाठानुसार नोट्स आणि पाठानुसार सराव प्रश्नपत्रिका सुद्धा तयार करायच्या आहेत. तसंच हे सगळं तयार करण्यासाठी इंटरनेट, इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ, फ्री किंवा पेड असा उपलब्ध असलेला कंटेंट हा सर्व वापरून आपल्याला आपला टीचिंग कंटेंट तयार करायचा आहे. कंटेंट तयार करण्यासाठी जे प्रभावी टूल अजूनही वापरता येतं ते म्हणजे पॉवर पॉईंट. याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सहित प्रेझेंटेशन करता येतं आणि आपला टीचिंग कंटेंट याच्यामध्ये तयार करता येतो. तर हे सर्व टीचिंग कंटेंट आपल्याला सर्व शिक्षकांना यावर्षी तयार करावं लागेल. हे सर्व करण्यासाठी MKCL ने सुद्धा काही कोर्सेस हे शिक्षकांना उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये कंटेंट क्रिएट करण्यासाठीचं कोर्स आहे, ट्युटोरियल्स क्रिएट करण्यासाठीचा कोर्स आहे आणि मराठी माध्यमातून दिला जाणारा क्लिक स्मार्ट टीचर नावाचा सुद्धा कोर्स हा MKCL ने उपलब्ध करून दिलेला आहे. शिक्षकांना अनेक प्रकारचं संदर्भ साहित्य वापरायचं आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण शासनाने रेकमेंड केलेलं असं साहित्य जे आहे हे फक्त या ठिकाणी पाहतो आहोत. याशिवाय सुद्धा बरंच साहित्य हे शिक्षकांना उपलब्ध आहे. दीक्षा नावाचं जे वेबसाईट आहे किंवा मोबाईल ॲप आहे हे शासनानेच तयार केलेलं आहे. त्यामुळं बहुतांश शिक्षकांना दीक्षा मोबाईल ॲप आणि वेबसाईट वापरून संदर्भ साहित्य हे स्वतः पण अभ्यासता येईल आणि विद्यार्थ्यांना रेकमेंड करता येईल. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने ऑलरेडी पूर्ण ई कंटेंट तयार करून ठेवलेला आहे. तो ई बालभारतीच्या पोर्टलवरती उपलब्ध आहे. तो सुद्धा शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाईन टीचिंग आणि लर्निंगसाठी वापरू शकतात. इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी MKCL ने सुद्धा महाज्ञान या वेबसाईटवरती संपूर्ण ई कंटेंट तयार करून दिलेला आहे. हा सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध आहे. शिक्षक सुद्धा हा कंटेंट वापरू शकतात. आता तिलीमिली नावाने एक TV वरची सिरियल ही MKCL ने आणलेली आहे आणि ती सुरू आहे. ही जी सिरियल आहे ही TV वरती उपलब्ध केलेली असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधले विद्यार्थी ही सिरियल पाहून आपला अभ्यास करू शकतात. अशी रचना त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. शिक्षकांना यावर्षी दुसरे जे काम मोठ्या प्रमाणात असणार आहे ते म्हणजे ऑनलाईन प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करणं. आता ऑनलाईन कंटेंट असणारी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका तयार करणं याच्यासाठी वेगवेगळे टूल्स त्यांना शिकायचे आहेत आणि या प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका ज्या आहेत या पाठानुसार तयार करायच्या किंवा शाळांमध्ये ज्या घटक चाचणी होतात
त्या घटक चाचणीच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करायच्या आहेत. ज्या सत्र परीक्षा होतात त्या सत्र परीक्षांची सुद्धा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करायच्या आहेत. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न, जोड्या लाभासारखे प्रश्न, गाळलेल्या जागा भरासारखे प्रश्न असे विविध प्रश्न प्रकार वापरून त्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करायच्या आहेत. त्यामुळं शिक्षकांसाठीचं जे काम आहे हे यावर्षी डिजिटल कंटेंट जसं तयार करण्याचं मोठं काम आहे, तसंच डिजिटल प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करणं हे सुद्धा मोठं काम यावर्षी सर्व शिक्षकांना असणार आहे. काही शाळांमधून ऑटो इव्हॅल्युएशन सिस्टीम ही वापरली जात आहे. याची गरज काय आहे हे जर आपण तपासून पाहिलं तर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करून देण्यापर्यंत जर काम शिक्षकांनी करून दिलं तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणांकन हे जे काम असतं हे ऑटो इव्हॅल्युएशनमधून आपोआप होऊ शकतं. यासोबतच विद्यार्थ्यांना आपले जे उत्तरं चुकलेली आहेत त्या प्रश्नांची अचूक उत्तरं काय हे सुद्धा त्याच क्षणाला समजू शकतं आणि विद्यार्थ्यांना आपला कच्चा राहिलेला जो भाग आहे किंवा जे पाठ आहेत हे पुन्हा एकदा अभ्यासता येऊ शकतात. शिक्षकांच्या दृष्टीने जर पाहिलं तर ऑटो इव्हॅल्युएशनमधून त्यांचं उत्तरपत्रिका तपासण्याचं काम कमी होऊ शकतं आणि वेळेची बचत होऊ शकते. ऑटो इव्हॅल्युएशन सिस्टीम ज्या शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये वापरली जाते त्या ठिकाणी वेगवेगळ्या काठिण्य पातळीचे प्रश्न संच तयार करता येणं शक्य असतं. कारण आपण पाहतो प्रत्येक वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील ते काही सगळे एकाच प्रकारच्या बुद्धिमत्तेचे असतील असं होत नाही. काही हुशार विद्यार्थी असतात, काही मध्यम बुद्धिमत्तेचे असतात आणि काही विद्यार्थ्यांना समजण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो किंवा त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यामुळं या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनुषंगाने सुद्धा काठिण्य पातळीचे प्रश्न हे तयार करता येऊ शकतात. तशी रचना ही इव्हॅल्युएशन सिस्टीममध्ये करता येऊ शकते. हे ऑटो इव्हॅल्युएशन सिस्टीम जर आपण अंगीकारली तर त्यामध्ये सहज शक्य होऊ शकतं. याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रकार वापरले जाऊ शकतात आणि त्यामधून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आपल्याला तपासता येऊ शकते. सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा ऑटो इव्हॅल्युएशन सिस्टीम ही कामाला येते आणि यामधूनच विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक हे आपोआप तयार होऊ शकतं. कारण जर प्रश्न आणि उत्तरं यांचा डेटा जर एकत्रित असेल आणि विद्यार्थी निहाय तो जर आपल्याला एकत्रपणे मिळत असेल तर विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक हे टेक्निकली तयार होण्यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. आपण आता येतोय तिसऱ्या घटकाकडे, तो म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थ्यांचं ऑनलाईन एज्युकेशनमध्ये नक्की काम काय असणार आहे? तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन कंटेंट पाहायचं आहे किंवा ऐकायचं आहे. यासोबतच ऑनलाईन नोट्सचा त्यांना अभ्यास करायचा आहे. आता कंटेंट पाहणं, ऐकणं, नोट्सचा अभ्यास करणं हे सगळं करत असताना ज्या शंका येतील त्या त्यांना लिहून ठेवायच्या आहेत आणि योग्य त्या वेळेला शिक्षकांना विचारायच्या आहेत. विज्ञान किंवा गणितासारखे जे विषय आहेत त्यामध्ये अवघड वाटणाऱ्या संकल्पना आहेत त्या त्यांना नीट स्पष्ट करून घ्यायच्या आहेत आणि जी पूरक माध्यमं उपलब्ध आहेत त्यांचा सुद्धा विद्यार्थ्यांना वापर करायचा आहे. एक एक गोष्ट जर घेऊन आपण पाहिलं तर कंटेंटच्या बाबतीमध्ये काही लाईव्ह क्लासेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. शिक्षकांनी पाठवलेले काही स्टोअर्ड व्हिडिओज हे विद्यार्थ्यांना पाहायचे आहेत आणि ऐकायचे आहेत. काही ऑनलाईन व्हिडिओच्या लिंक्स या शिक्षकांनी जर दिलेल्या असतील तर ते व्हिडिओज त्यांना पाहायचे आणि ऐकायचे आहेत. काही विषयांचे व्हिडिओज क्रिएट न करता ऑडिओ क्लिप्स जर शिक्षकांनी तयार केल्या असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऐकून त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना ऑनलाईन कंटेंट पाहणं आणि ऐकणं याच्यामध्ये या 4 गोष्टी करायच्या आहेत. विद्यार्थ्यांचं लिखाण हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं शिक्षकांनी पाठवलेल्या ऑनलाईन नोट्सचा त्यांना अभ्यास करायचा आहे किंवा संदर्भ साहित्य जे वापरण्यात येत आहे शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून त्याच्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या ऑनलाईन नोट्सचा सुद्धा त्यांना अभ्यास करायचा आहे. हा सर्व अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना शंका येणं हे स्वाभाविक आहे.
त्या विषयानुसार किंवा पाठानुसार येणाऱ्या ज्या शंका आहेत त्या त्यांना लिहून ठेवाव्या लागतील. कारण अभ्यासाची वेळ ही घरी असल्यामुळे काही निश्चित वेळ नाही आहे. विद्यार्थी त्यांच्या सवडीने कधीही अभ्यास करत बसू शकत असतो. त्यामुळं विद्यार्थी समजा रात्री अभ्यास करत असेल तर त्यावेळेला आपल्याला येणाऱ्या शंका शिक्षकांना विचारणं हे संयुक्तिक नाही आहे. त्यामुळं आपल्याला येणाऱ्या ज्या शंका आहेत त्या विषयानुसार आणि पाठानुसार लिहून ठेवणं हे विद्यार्थ्यांना करणं आता क्रमप्राप्त आहे. आणि योग्य त्या वेळेला शिक्षकांना विचारून या शंकांचं निरसन करून घेणं हे पण गरजेचं आहे. शंका निरसन झाली की त्याची नोंद करणं हे सुद्धा त्या नोंदवहीमधलं एक काम विद्यार्थ्यांना करावं लागेल. जसं शंकांच्या बाबतीमध्ये आहे तसंच संकल्पनांच्या बाबतीमध्ये पण आहे. गणित किंवा विज्ञान अशा क्लिष्ट विषयांमध्ये ज्या संकल्पना विद्यार्थ्यांना सांगण्यात येतात त्या प्रत्येकाला एकाच बैठकीमध्ये समजतील असं होत नाही किंवा एकदाच समजून घेतलं की ते समजेल असं होत नाही. त्यामुळं वारंवार त्या गोष्टीचा अभ्यास करून संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या लागतात. या संकल्पना स्पष्ट होत असताना जरी त्यांना काही अडचणी येत असतील तरी सुद्धा विषयानुसार आणि पाठानुसार या संकल्पना त्यांची नोंद करून घेणं आणि त्या विषयाच्या शिक्षकांना नंतर फोनवरती बोलून प्रत्यक्ष संवाद साधून त्या संकल्पना स्पष्ट करून घेणं हे आता विद्यार्थ्यांसाठीचं काम असणार आहे. जसं आधी ट्युशन क्लासेस होती किंवा अजूनही आहेत तसंच ऑनलाईन एज्युकेशनमध्ये पूरक माध्यमंसुद्धा बरीच उपलब्ध आहेत. या पूरक माध्यमांमध्ये शासनाने तयार केलेलं दीक्षा नावाचं पोर्टल किंवा ज्याला आपण वेबसाईट म्हणतो ती दीक्षा नावाची वेबसाईट आणि त्यांचंच मोबाईल ॲप हे सुद्धा विद्यार्थ्यांना वापरता येईल. इयत्ता 10वीमध्ये आता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बालभारतीने तयार केलेलं ई बालभारती नावाचं मोबाईल ॲप वापरता येईल किंवा वेबसाईट वापरता येईल. इतर ट्युशन क्लासेस जे मोबाईल ॲप तयार करतात किंवा त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी कंटेंट दिलेलं असेल किंवा ऑनलाईन टीचिंग करत असतील तर ते सुद्धा विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतं. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचे सुद्धा मोबाईल ॲप किंवा वेबसाईट्स आहेत. याचाही मुलांना पूरक माध्यम म्हणून करता येऊ शकेल. चौथा घटक म्हणजे पालकांची सुद्धा यात खूप वेगळी भूमिका असणं हे अपेक्षित आहे. या भूमिकांमध्ये आपल्या पाल्यासाठी आवश्यक असलेला कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल उपलब्ध करून देणं, त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देणं, मुलांना हवं असलेलं पूरक माध्यम हे शिक्षणासाठी उपलब्ध करून देणं, या उपलब्धतेच्या सर्व गोष्टी पालकांच्या जबाबदारीमध्ये नक्कीच येतात. पण त्यासोबतच आता ऑनलाईन एज्युकेशनमध्ये त्यांना ज्या 2 गोष्टींच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील त्यामध्ये आपल्या पाल्याशी आणि शिक्षकांबरोबरचा संवाद हा पालकांना वाढवण्याची गरज आहे आणि इंटरनेटच्या वापराबाबत आपल्या पाल्यांना सजग करणं हे सुद्धा काम आता पालकांना करावं लागणार आहे. पालकांसाठीची माहिती थोडक्यात देतो. ज्या इन्व्हेस्टमेंट आता या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये पालकांना कराव्या लागणार आहेत किंवा पालक करतायत ते म्हणजे कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल. कम्प्युटरच्या ज्या किमती आहेत त्यामध्ये सेकंड हँड कम्प्युटर्स हे साधारण 6,000 रुपयापासून मिळतात आणि नवीन कम्प्युटर्स हे 15,000 रुपयापासून पुढे मिळतात. लॅपटॉप हे 10,000 रुपयापासून पुढे मिळतात किंवा नवीन लॅपटॉप 20,000पासून पुढे त्याच्या किमती आहेत. मोबाईल जर घ्यायचा असेल तर तो योग्य अशा कॉन्फिगरेशनचा 6,000 रुपयापासून पुढे मिळतो. त्यामुळे किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे हे साधारणपणे लक्षात यावं म्हणून या किमती आपल्यासमोर मी ठेवत आहे. पालकांना दुसरी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती म्हणजे इंटरनेटचं कनेक्शन आणि हे त्यांना वर्षभर पुरवावं लागणार आहे. या इंटरनेट कनेक्शनच्या बाबतीमध्ये 4G कनेक्शन असलेले मोबाईल्स चालू शकतात किंवा ज्या ठिकाणी BSNLचं ब्रॉडबँड कनेक्शन आहे ते कनेक्शन चालू शकतात. शहरांमध्ये अनेक ठिकाणी प्रायव्हेट ब्रॉडबँड कनेक्शन्स आहेत तर ते सुद्धा कनेक्शन्स ही ऑनलाईन एज्युकेशनसाठी चालतील. आता याचे जे प्लान आहेत हे प्लान निवडत असताना पालकांनी दररोज किमान 1.5 GB डेटा वापरला जाईल असं गृहीत धरून प्लॅन निवडले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांसाठी हे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे.
पूरक माध्यमांच्या किमती काय आहेत असं जर आपण पाहिलं तर दीक्षा किंवा ई बालभारती ही वेबसाईट आणि मोबाईल ॲप वापरण्यासाठी पालकांना कोणताही खर्च नाही आहे. मात्र इतर ट्युशन क्लासेस किंवा कंपन्यांचे जे मोबाईल ॲप आहेत किंवा वेबसाईट्स आहेत त्यांच्या किमती जर आपण पाहिल्या तर त्या वार्षिक 1,000 रुपयापासून ते 40,000 रुपयापर्यंत असलेल्या आपल्याला आढळून येतात. काही ठिकाणी ह्या किमती जास्तही असण्याची शक्यता आहे. या सर्व इन्व्हेस्टमेंट सोबतच जो संवाद आहे तो संवाद खूप महत्त्वाचा ठरतो. कारण आता पालकांना शिक्षकांची थोडीशी भूमिका ही स्वतःकडे घ्यावी लागणार आहे. आता पाल्य किंवा विद्यार्थी हा शाळेत नसून तो घरी असल्यामुळे पाल्याबरोबरचा संवाद हा शिक्षक म्हणून सुद्धा पालकांना करावा लागणार आहे. त्यानुसार अनेक शाळांमध्ये उत्कृष्ट असे प्लान हे एक्झिक्यूट करण्यात आलेले आढळून येतात, ज्याच्यामध्ये शिक्षकांनीच पुढाकार घेऊन आठवड्याचं वेळापत्रक तयार केलं आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याच्या पालकासोबत कधी बोलायचं याचं टाइमटेबल तयार करून ते विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शाळेमध्ये अशा तीनही ठिकाणी त्याचं कम्युनिकेशन केलं आहे. यामधून पालकांचा शिक्षकांबरोबर किंवा शिक्षकांचा पालकांबरोबरचा संवाद हा चांगला होताना आढळून येतोय. तसंच विद्यार्थ्यांचं सुद्धा शिक्षक जे आहेत हे पालक शिक्षक म्हणून अनेक ठिकाणी काम करताना आढळून येतात. याच्याही आधी बहुतांश शाळांमध्ये 25 ते 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एका शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद साधण्यासाठी काही काम देण्यात आलेलं होतं की ज्याच्यामधून त्या विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीपासून त्या सर्व गोष्टींच्या नोंदी ह्या त्या शिक्षकांकडे असायच्या आणि त्यामुळं विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांच्यामधला जो संवाद आहे तो संवाद चांगला असलेला आपल्याला आढळून येत होता. तर अशीच रचना याही ऑनलाईन एज्युकेशनमध्ये खूप महत्त्वाची ठरते आणि अनेक शाळांमध्ये या संवादाच्या नोंदी ठेवण्यासाठी सुद्धा रजिस्टर्स ठेवलेले आपल्याला आढळून येऊ शकतात. याचा एक चांगला परिणाम हा नक्कीच होऊ शकतो. कारण एज्युकेशन हे फक्त तंत्रज्ञानाने होणार नाही आहे, तर तंत्रज्ञान वापरत असताना सुद्धा संवाद जितका प्रभावी असेल त्यानुसार विद्यार्थ्यांचं एज्युकेशन हे जास्त प्रभावी होऊ शकतं. पालकांच्या भूमिकेमध्ये अजून एक महत्त्वाची जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे आपल्या पाल्यांना इंटरनेट वापराबाबत सजग करणं. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शक्यतो आईच्या मोबाईलचा वापर हा मुलांना करण्यासाठी प्रवृत्त करावं. यासोबतच स्क्रीनचा अतिरिक्त वापर होऊ नये या अनुषंगाने सुद्धा विद्यार्थ्यांना किंवा पाल्यांना पालकांनी सजग करणं गरजेचं आहे. कारण कितीही आपण म्हणत असलो तरी सुद्धा जगभरातून सर्व नेत्रतज्ञ असतील किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत यांच्या मते स्क्रीनचा अतिवापर जो आहे हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यासाठी योग्य नाही आहे. जसं डोळ्यांसाठी याचे सगळे दुष्परिणाम आहेत तसेच सतत टीव्हीच्या समोर किंवा मोबाईलच्या समोर बसून राहणं याच्यामधून शरीरावरच्या इतर भागांवरती सुद्धा दुष्परिणाम होत असताना आढळून येतात. त्यामुळे याही सर्व गोष्टींचा पालकांनी अभ्यास करून आपल्या पालकांना आणि पाल्यांना या सर्व गोष्टींबद्दल सजग करणं आवश्यक आहे. इंटरनेट आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या किंवा पाल्यांच्या हातामध्ये देत आहोत त्यावेळेला स्क्रीनवरचं जग आणि प्रत्यक्षातलं जग हे वेगळं असतं. स्क्रीनवरचं जगासारखं प्रत्यक्षातलं जग असत नाही आणि इंटरनेटचा वापर योग्य कसा केला पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी करू नये याच्याबद्दल सुद्धा पालकांनीच आपल्या मुलांसोबत मुलींसोबत संवाद साधणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण 4 घटकांच्या भूमिका पाहिल्या: शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. ऑनलाईन शिक्षणामध्ये या 4ही घटकांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका खूप महत्त्वाच्या ठरतात. आता आपण येतोय शैक्षणिक साहित्याकडे किंवा एज्युकेशनल मटेरियल ज्याला आपण म्हणू याच्याकडे. पहिल्यांदा महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित ही जी कंपनी आहे या कंपनीने तयार केलेलं जे मटेरियल आहे हे 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी मोफत उपलब्ध आहे. वेबसाईटचं नाव आहे
mahadnyan.mkcl.org MAHADNYAN.mkcl.org. तर या वेबसाईटवरती इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा संपूर्ण कंटेंट उपलब्ध आहे. आपण ज्या वेळेला वेबसाईट उघडू त्यावेळेला पहिली स्क्रीन अशा प्रकारची दिसते. या ठिकाणी आपल्याला आढळून येईल मुक्त शिक्षण स्त्रोत किंवा ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस. या प्रकाराला इंटरनेटच्या भाषेमध्ये OER असं म्हटलं जातं आणि OER म्हणजे मुक्त असं एज्युकेशनल मटेरियल ज्या वेबसाईट्सवरती मिळतं त्याला OER असं म्हटलं जातं. अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन PG पर्यंत किंवा पुढचंही वेगवेगळ्या विषयांमधलं जे एज्युकेशनल मटेरियल आहे हे मटेरियल तयार करून वेबसाईटवरती शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याची एक व्यवस्था ही इंटरनेटवरती अनेक ठिकाणी आपल्याला आढळून येते. अनेक देशांमध्ये आहे. भारतामध्ये सुद्धा अशा अनेक वेबसाईट्स आहेत की ज्या भारतातला एज्युकेशनल कंटेंट हा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी फ्रीली अवेलेबल करून देतात. तर तशा प्रकारची ही वेबसाईट आहे ओपन एज्युकेशनल रिसोर्स. या वेबसाईटवरती इयत्ता 5वीचा मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2 अशा सर्व विषयांचा कंटेंट हा फ्री अवेलेबल आहे. 5वीप्रमाणेच इयत्ता 6वीचा पूर्ण कंटेंट उपलब्ध आहे. इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, इयत्ता 9वीचा सुद्धा संपूर्ण कंटेंट या वेबसाईटवरती विद्यार्थी आणि शिक्षकांना मोफत उपलब्ध आहे. इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित भाग 1, गणित भाग 2, विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल यासारख्या सर्व विषयांचा कंटेंट किंवा ऑनलाईन कंटेंट हा शिक्षकांनाही वापरता येईल आणि विद्यार्थ्यांनाही वापरता येईल. आपण येतो दुसऱ्या वेबसाईटकडे, ती म्हणजे दीक्षा. बहुतांश शिक्षकांना ही वेबसाईट माहिती आहे आणि या वेबसाईटवरती जेव्हा पहिल्यांदा लॉग येतो त्यावेळेला अशा प्रकारे आपल्याला डिस्प्ले होतो. या वेबसाईटवरती उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये एक्सप्लोर कंटेंट नावाचं बटन दिलेलं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे अभ्यासक्रम हे आढळून येतात. आपल्याला जो अभ्यासक्रम पाहिजे आहे तो अभ्यासक्रम आपल्याला निवडता येतो. या ठिकाणी मी आता CBSE या ठिकाणी असलेल्या बटनाला क्लिक केलं आहे तर त्यावेळेला ड्रॅग होऊन सर्व स्टेटमधले जे अभ्यासक्रम आहेत हे त्या ठिकाणी डिस्प्ले होतात. त्यापैकी मी स्टेटमध्ये महाराष्ट्राला सिलेक्ट केलेलं आहे. महाराष्ट्राला सिलेक्ट केलं की त्या ठिकाणी कोणत्या मीडियमचं तुम्हाला कंटेंट पाहायचं आहे त्याला सिलेक्ट करायला लागतं. मग मी आता या ठिकाणी मराठी मीडियमला सिलेक्ट केलेलं आहे. मराठी मीडियमला सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या क्लाससाठीचा कंटेंट पाहायचा आहे तो क्लास म्हणजे वर्ग हा सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. तर मी या ठिकाणी 10वी म्हणजे क्लास 10 हा वर्ग निश्चित केलेला आहे. या वर्गाला निश्चित केल्यानंतर इयत्ता 10वी मराठी मीडियम आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा जो सिलेबस आहे त्याच्या अनुषंगाने या वेबसाईटवरती जो कंटेंट आहे तो सर्व डिस्प्ले केला जातो. याच्यामध्ये काही कंटेंट हा रेफरन्स मटेरियल म्हणून आहे आणि काही जो आहे तो अभ्यासक्रमाला अनुसरून आहे. याच्यातला मराठीचा जर आपण पहिला धडा बघितला तर ती आहे मंगेश पाडगावकरांची कविता आणि ही कविता या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना आणि आपल्याला उपलब्ध होते. पुढची जी वेबसाईट आहे ती म्हणजे बालभारती. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण कंटेंट उपलब्ध व्हावा या अनुषंगाने बालभारतीने ऑलरेडी या वेबसाईटची रचना करून ठेवलेली होती. वेबसाईटचं नाव आहे learn.ebalbharati.in. तर या वेबसाईटवरती मराठी माध्यमाच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी संपूर्ण कंटेंट हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा कंटेंट मोफत उपलब्ध आहे. आपण ज्यावेळेला पहिल्यांदा या वेबसाईटला जातो त्यावेळेला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आपण आपल्या मोबाईल नंबरने याला रजिस्टर करावं लागेल
आणि आपला पासवर्ड सेट करावा लागेल. एकदा ही प्रोसेस पूर्ण झाली की आपण लॉग इन या बटनाला क्लिक करतो आणि लॉग इनला क्लिक करून आपण पुढे जातो. पुढच्या स्क्रीनवरती आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड असे 2 ऑप्शन दिसतात. त्या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर आणि आपण सेट केलेला पासवर्ड हा टाकून लॉग इन होऊ शकतो. लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज येईल. याला ओके करून आपण पुढे जातोय. आपण ज्या वर्गासाठी याला रजिस्टर केलं आहे ते म्हणजे इयत्ता 10वी किंवा स्टँडर्ड 10 मराठी मीडियम. हे पुढे डिस्प्ले होतं. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व विषय दिसतात. इयत्ता 10वी मराठी माध्यमाचे सर्व विषय आपल्याला डिस्प्ले होतात. यापैकी ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या विषयाला आपण क्लिक करून पुढे जाऊ शकतो. मी या ठिकाणी गणित 1 हा विषय सिलेक्ट केलेला आहे. गणित 1 या विषयामध्ये 6 चॅप्टर्स आहेत, 6 पाठ आहेत. 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणित श्रेणी, अर्थनियोजन, संभाव्यता आणि सांख्यिकी. यापैकी आपल्याला ज्या पाठाचा अभ्यास करायचा आहे, ज्या धड्याचा अभ्यास करायचा आहे तो धडा निवडायचा. मी आता या ठिकाणी वर्ग समीकरणे हा पाठ निवडतो आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याची कंटेंटची रचना कशी करण्यात आलेली आहे हे थोडंसं अभ्यासण्यासारखं आहे. आंतरराष्ट्रीय मानांकने जी आहेत त्या मानांकनानुसार कोणताही ई कंटेंट हा सलग 5 मिनिटापेक्षा जास्त असू नये असं मानलं जातं आणि त्या अनुषंगाने या पाठ्यामधले ई कंटेंटची रचना करण्यात आलेली आपल्याला आढळून येते. वर्ग समीकरणे या पाठामध्ये जेवढ्या संकल्पना आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत त्या सर्व संकल्पना वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून ती संपूर्ण रचना विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी उपलब्ध झालेली आपल्याला आढळून येईल. काही भाग जो आहे तो व्हिडिओच्या स्वरूपात आहे आणि काही भाग हा स्वाध्यायाच्या स्वरूपामध्ये आहे. ज्यावेळेस आपण पहिल्या गोष्टीला सिलेक्ट करू त्यावेळेला तो व्हिडिओ कंटेंट पूर्ण डाउनलोड होतो आणि प्ले नावाचं बटन येतं. त्या प्लेला सिलेक्ट केलं की त्याच्यानुसार व्हिडिओ सुरू होतो. याच्यामध्ये रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असा संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी प्ले होतो ऑडिओ सहित आणि ती संकल्पना विद्यार्थ्यांना आणि आपल्याला नीट समजते. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना आणि आपल्याला वारंवार पाहता येऊ शकतो. पाहून आपण ज्यावेळेला बॅकला जातो त्यावेळेला आपण पुढच्या भागाकडे गेलेलो असतो. पुढचा भाग म्हणजे स्वाध्याय. तर स्वाध्याय म्हणजे जो पार्ट आपण शिकलेलो आहोत त्याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न. मग ही सगळी प्रश्न आपल्याला समोर दिसतात. आता आपण रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदीचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यावरती आधारित असे हे काही प्रश्न समोर येताना दिसतात. बरोबर उत्तर सिलेक्ट करा आणि सबमिट वरती क्लिक करा. तर अशा प्रकारची रचना ही प्रश्न आणि उत्तरांची केलेली असते. सबमिट केल्यानंतर आपण पुढच्या कंटेंटकडे जातो. तर अशी सर्व रचना ही ई बालभारतीच्या पोर्टलवरती किंवा वेबसाईटवरती करण्यात आलेली आहे, ज्यामुळं लर्निंग आणि इव्हॅल्युएशन हे तिथल्या तिथं मुलांना करता येणं शक्य होईल. मोबाईल ॲपवरती जर हे इन्स्टॉल केलं तर ते या पद्धतीने दिसतं. पहिल्यांदा ई बालभारतीचं लोगो, त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण ज्या स्टँडर्डसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो स्टँडर्ड आणि त्याला सिलेक्ट केल्यानंतर पुढचे सगळे विषय दिसतात आणि त्या विषयाला क्लिक करून आपण पुन्हा मध्ये एंटर होऊ शकतो. तर अशी ही रचना ही मोबाईल ॲपच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला आढळून येते. यामध्ये फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे ज्या मोबाईल नंबरने आपण रजिस्टर झालेलो आहोत त्या मोबाईल नंबरने आपल्याला मोबाईल आणि कम्प्युटर दोन्ही ठिकाणी लॉग इन होता येतं, पण एका ठिकाणाहून लॉग आउट झाल्यानंतर दुसऱ्या डिव्हाइसवरती आपण लॉग इन होऊ शकतो. आता येतोय आपण टिलीमिली या MKCLच्या उपक्रमाकडे. इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी
शालेय अभ्यासक्रमावरती आधारित अशी एक दूरदर्शन मालिका MKCLने तयार केलेली आहे. महाराष्ट्रातील अंदाजे 1.5 कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी रचना ही याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. बालभारतीच्या इयत्ता 1 ते 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवरती आधारित अशी ही अंदाजे 480 भागांची मालिका ही MKCLने तयार करून ती सुरू पण केलेली आहे. ही मालिका विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी पण बघितली पाहिजे असं रेकमेंड केलं जात आहे. कारण या मालिकेमध्ये दररोज विद्यार्थ्यांना जे उपक्रम सुचवले जातात ते त्याच दिवशी विद्यार्थ्यांनी घरी किंवा घराच्या परिसरात करून पाहायचे आहेत आणि त्याच्यातून त्या संकल्पना ज्या आहेत त्या त्यांनी स्पष्ट करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रथम सत्रातील प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ हे विद्यार्थ्यांना मिळतील. दिनांक 20 जुलै 2020 ते दिनांक 26 सप्टेंबर 2020 पर्यंत हा उपक्रम दूरदर्शनवरती विद्यार्थ्यांना पाहता येऊ शकेल. या रचनेमध्ये ज्ञानरचनावाद ही संकल्पना पुढे घेऊन वाडी वस्ती शिक्षण, कॉलनी शिक्षण किंवा मोहल्ला तालीम अशा प्रकारची रचना होणं हे अपेक्षित किंवा गृहीत धरलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना आपल्याच परिसरामध्ये राहणारे जे ताई किंवा दादा आहेत यांच्या मदतीने शिक्षण घेता यावं आणि या सर्वांना ज्ञानरचना सुलभक म्हणून त्यांनी काम करावं असं या शिक्षण व्यवस्थेमध्ये अपेक्षित आहे. एज्युकेशनल कंटेंट किंवा शैक्षणिक साहित्य या गोष्टीचं जर आपल्याला समरायझेशन करायचं असेल तर महाज्ञान ही जी वेबसाईट आहे MKCLची, ज्यामध्ये 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठीचं संपूर्ण कंटेंट आहे. दीक्षा नावाची जी वेबसाईट आहे किंवा मोबाईल ॲप आहे त्यामध्ये सर्व इयत्तांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कंटेंट उपलब्ध आहे. बालभारतीच्या वेबसाईटवरती बालभारती नावाची जी वेबसाईट आहे याच्यावरती इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा कंटेंट उपलब्ध आहे. आणि टिलीमिली ही जी टीव्हीची मालिका आहे याच्यामध्ये इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा ज्ञानरचनावादी कंटेंट उपलब्ध आहे. तर हे शैक्षणिक साहित्याच्या बाबतीमध्ये झालं. आता आपण येतोय शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण जर द्यायचं असेल तर काय काय शिकावं लागणार आहे आणि ते शिक्षण कुठे मिळेल या गोष्टीकडे. पहिल्यांदा आपण पाहूया की मराठी हे कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती जर वापरायचं असेल तर त्यासाठीचे टूल्स काय आहेत ही माहिती करून घेण्यासाठी MKCLने ITत मराठी नावाचं मोबाईल ॲप आणलेलं आहे. हे जे मोबाईल ॲप आहे हे सर्व नागरिकांसाठी, शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. त्यामुळं या कोर्सचं जे शुल्क आहे ते ₹0 आहे. प्ले स्टोअरवरती हे मोबाईल ॲप उपलब्ध आहे. आपण स्वतः आपल्या सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी या सर्वांना ITत मराठी हे जे मोबाईल ॲप आहे हे डाउनलोड करून इन्स्टॉल करायला सांगा. याच्यामध्ये गुगल आणि मराठी, स्मार्टफोनचा मराठीतून वापर, मराठीतून करमणूक आणि माहिती, लर्निंग आणि दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापन याच्यामध्ये मराठी कसं वापरायचं याच्याविषयीच्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स याच्यामध्ये शिकवण्यात आलेल्या आहेत. दुसरा जो कोर्स MKCLने उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे स्मार्ट लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंट कोर्स फॉर ऑल. हा जो कोर्स आहे हा युडेमी नावाच्या पोर्टलवरती किंवा वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा कोर्स सर्व शिक्षकांना, शाळांना आणि महाविद्यालयांमध्ये शिकवत असलेल्या सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांना करता येईल. या कोर्सचं सुद्धा शुल्क हे ₹0 आहे. त्यामुळं मोफत असलेला हा कोर्स सर्व शिक्षकांना नक्कीच मदतीचा ठरू शकतो. MKCLने जो दुसरा एक कोर्स सर्व शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिला आहे तो म्हणजे कंडक्टिंग हाय एंगेजमेंट स्मार्ट ट्युटोरियल्स फॉर युअर स्टुडंट्स या नावाचा सुद्धा कोर्स हा शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी MKCLने उपलब्ध करून दिला आहे. हा कोर्स मोबाईल आणि कम्प्युटर या दोनही ठिकाणी शिक्षकांना शिकता येऊ शकतं. या कोर्सचं सुद्धा शुल्क जे आहे हे ₹0 आहे.
म्हणजेच हाही कोर्स शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेला आहे. शिक्षकांना ऑनलाईन शिकवण्यासाठी ज्या छोट्या छोट्या सर्व स्किल्सची आवश्यकता आहे, ती स्किल्स एकत्रितपणे शिकण्यासाठी मिळावीत या अनुषंगाने क्लिक स्मार्ट टीचर नावाचा एक सर्टिफिकेट कोर्स हा MKCLनी तयार केलेला आहे. या सर्टिफिकेट कोर्समध्ये वर्ल्ड क्लास इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग कंटेंट हा मोबाईल ॲपमध्ये दिलेला आहे. या कोर्सचा कालावधी 60 तास किंवा 1 महिना अशा प्रकारे आहे. या कोर्स शिकण्यासाठीचं जे माध्यम आहे ते मराठीतून आहे. या कोर्सची फी ही 2000 रुपये आहे. यामध्ये ऑनलाईन रेफरन्सेस फॉर गुड टीचिंग हा सुद्धा करिक्युलम याच्यामध्ये सर्व शिक्षकांना शिकता येईल. या कोर्सचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण कम्प्युटर सेंटरवरती MKCLच्याच ॲथोराइज्ड लर्निंग सेंटरवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्या ठिकाणी आपण हा कोर्स शिकू शकता आपल्याच मोबाईलवरती. बहुतांश शिक्षकांनी MSCITचा कोर्स हा पूर्ण केलेला आहे. मात्र हा कोर्स करून खूप दिवस झालेले असल्यामुळं त्यांना MSCIT मधली जी स्किल्स आहेत, ही स्किल्स पुन्हा एकदा जर रिफ्रेश करून शिकायचे असतील तर या सर्व लोकांसाठी MKCLनी MSCIT रिफ्रेश नावाचा कोर्स आणलेला आहे. हा कोर्स ज्या विद्यार्थ्यांचं आधी MSCIT झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. या कोर्समध्ये वर्ल्ड क्लास इंटरॅक्टिव्ह ई लर्निंग कंटेंट आहे आणि हा मोबाईल ॲपमध्येच उपलब्ध आहे. या कोर्सचा सुद्धा कालावधी 60 तास किंवा 1 महिना असा ठेवण्यात आलेला आहे. याचं जे माध्यम आहे हे मराठी किंवा इंग्रजी या दोनही माध्यमातून शिक्षकांना किंवा MSCIT झालेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स पुन्हा एकदा रिफ्रेश होण्यासाठी मदतीचा ठरू शकतो. या कोर्सची फी सुद्धा 2000 रुपये आहे आणि हे जे ॲप आहे हे प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. मात्र याची जी ॲडमिशन्स आहेत ही सेंटरवरती जाऊन त्यांना करावी लागतील. 11वी-12वी या वर्गांना शिकवत असलेल्या प्राध्यापकांसाठी प्रामुख्याने निर्माण झालेला IT फॉर टीचर नावाचा जो कोर्स आहे, हा कोर्ससुद्धा आता कोविडच्या काळामध्ये किंवा इथूनही पुढे ज्या शिक्षकांना ऑनलाईन टीचिंग करायचं आहे अशा सर्व शिक्षकांसाठी मदतीचा नक्कीच ठरू शकतो. 144 तास किंवा 3 महिने कालावधी असणारा हा जो एक मोठा म्हणजे कोर्स आहे, तो कोर्ससुद्धा इंग्रजी माध्यमातून आहे आणि याची फी 4000 रुपये आहे. हा ट्रूली ऑनलाईन पण उपलब्ध आहे आणि सेंटर बेस्ड पण उपलब्ध आहे. त्यामुळं आपापल्या ठिकाणी ज्या परिस्थितीतून तुम्ही आता काम करत आहात त्यानुसार तुम्ही पर्याय निवडून ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकता किंवा तुम्ही सेंटरवरती जाऊन सुद्धा हा कोर्स पूर्ण करू शकता. शिक्षकांसाठी उपलब्ध असलेले हे सर्व कोर्सेस पाहिल्यानंतर आपण आता येतोय की नक्की शिकवायचं कसं या गोष्टीकडे. आपण जो विषय शिकवत आहोत त्या विषयाला अनुसरून आपण कंटेंट कसा तयार करायचा हे ठरवणं गरजेचं आहे. काही प्रकारचा जो कंटेंट असतो त्याला इन्फॉर्म कंटेंट असं म्हटलं जातं आणि काही प्रकारचा जो कंटेंट आहे त्याला परफॉर्म कंटेंट असं म्हटलं जातं. आता इन्फॉर्म कंटेंट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये शिक्षकांनी व्हर्बली शिकवलेलं किंवा मौखिक पद्धतीने शिकवलेलं विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे समजतं किंवा ज्या प्रकारचा विषय शिकवण्यासाठी आपल्या ब्लॅकबोर्डचा किंवा व्हाईटबोर्डचा वापर करावा लागत नाही असे विषय हे इन्फॉर्म कंटेंट पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता येणं शक्य असतं किंवा शिक्षकांनी शिकवणं शक्य असतं. मात्र बोर्डचा वापर केल्याशिवाय शिकवता येत नाही असे जे विषय असतील ते विषय म्हणजे परफॉर्म कंटेंट किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही कृती करून पाहायची आहे तरच विद्यार्थ्यांना शिकल्यासारखं होतं किंवा शिकण्याचं समाधान मिळतं किंवा त्यांना तो विषय नीट समजतो. अशा प्रकारच्या कंटेंटला परफॉर्म कंटेंट असं म्हटलं जातं. थोडक्यात काय तर भाषा विषय, इतिहास, भूगोल यासारखे विषय की ज्या विषयांना शिकवत असताना शिक्षकांना ब्लॅकबोर्डचा किंवा व्हाईटबोर्डचा फारसा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही आणि आपण
हा विषय किंवा याच्यातले पाठ शिकवत असताना, याच्यातला कविता शिकवत असताना फक्त जे रेफरन्सेस देऊन किंवा ज्या पद्धतीने आत्ता आपण शिकवत असतो तेवढी पद्धत वापरून जर आपण ऑडिओ क्लिप्स तयार केल्या तरी सुद्धा आपण हा संपूर्ण कंटेंट मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. हा सर्व कंटेंट म्हणजे इन्फॉर्म कंटेंट. मात्र विज्ञान किंवा गणित हे विषय शिकवत असताना ब्लॅकबोर्डचा किंवा व्हाईटबोर्डचा आपल्याला वापर करणं अनिवार्य ठरतं. त्याच्यातल्या सर्व संकल्पना मुलांना स्पष्ट करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी समजून सांगाव्या लागतात. त्याशिवाय विद्यार्थ्यांना ते समजत नाही. अशा प्रकारचे विषय म्हणजे विज्ञान आणि गणित यासारखे विषय समजून सांगण्यासाठी आपल्याला व्हिडिओ किंवा यूट्यूबच्या लिंक्स या गोष्टी वापराव्या लागतील. त्याला म्हणतात परफॉर्म कंटेंट. त्यामुळे आपण जो विषय शिकवत आहोत त्याच्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचा कंटेंट तयार करायचा हे पहिल्यांदा निश्चित करायचं आहे. आता आपण दररोज एक तासिका ज्या वेळेला घेतो त्यावेळेला त्या तासिकेची रचना कशी असली पाहिजे. तर मगाशी आपण पाहिलं की बालभारतीच्या वेबसाईटवरती 5 मिनिटापेक्षा जास्त एका क्लिपचा कंटेंट नाही आहे. तशीच रचना ही ऑनलाईन एज्युकेशनमध्ये अपेक्षित असते. कारण 5 मिनिटापेक्षा जास्त जर मोठा व्हिडिओ असेल तर विद्यार्थी त्याच्यामध्ये डिस्टर्ब होण्याचे चान्सेस हे वाढतात. 5 मिनिटानंतर त्या विद्यार्थ्यासोबतचं एक इंटरॅक्शन होण्याची आवश्यकता किंवा तो कंटेंट बदलण्याची पण आवश्यकता असते. यामुळे आपण ज्यावेळेला आता ऑनलाईन विषय एखादा शिकवत असू त्यावेळेला 4 ते 5 मिनिटाचं कंटेंटवरती आधारित शिक्षण देणं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद हा लगेचच करणं आवश्यक ठरतं. वर्गात सुद्धा आपण शिकवत असताना ज्या वेळेला विद्यार्थ्यांना आपण एखादी गोष्ट समजून सांगतो त्यावेळेला आपल्याला लगेच लक्षात येतं की मागच्या बेंचवरती बसलेल्या 4-5 विद्यार्थ्यांचं लक्ष नाही आहे. आपण पटकन त्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला उठवतो आणि त्याला एक प्रश्न विचारतो. यामधून होतं काय तर मुलं एज्युकेशनसाठी किंवा शिक्षणासाठी अलर्ट राहतात. जसं प्रत्यक्ष वर्गखोलीमध्ये हा अनुभव तुम्ही सर्वजण घेत असता तसंच ऑनलाईनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला ही रचना करणं आवश्यक ठरतं. आणि जी तासिका आहे त्या तासिकेमध्ये 4 ते 5 मिनिटाचा कंटेंट त्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरचा 4 ते 5 मिनिटाचा संवाद अशी रचना केली तर ती प्रभावी ठरेल, एंगेजिंग ठरेल आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते जास्त परिणामकारक नक्कीच ठरू शकतं. आपण 35 किंवा 40 मिनिटाची एक तासिका घेतल्यानंतर त्या तासिकेमध्ये जो विषय आपण शिकवला असेल किंवा जो पाठ शिकवला असेल त्याच्यावरती आधारित किमान 5 प्रश्नांची एक प्रश्नावली आपण त्याच दिवशी विद्यार्थ्यांना पोस्ट करणं हे आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की मुलांना आपण शिकवलेलं कंटेंट नीट समजलंय की नाही याचं इव्हॅल्युएशन सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने दररोज आपण जो विषय शिकवत आहोत किंवा जो पाठ घेत आहोत त्याच्यावरती आधारित 5 प्रश्न हे जर आपण त्या विद्यार्थ्यांना दिले तर त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की मुलांना नीट कितपत समजलेलं आहे आणि किती समजलेलं नाही आहे. या 5 प्रश्नांची जी उत्तरं आहेत ही दुसऱ्या दिवशी आपल्याला पोस्ट करायची आहेत, ज्याच्यामधून विद्यार्थी सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकतात आणि काल मॅडमनी किंवा सरांनी जो विषय शिकवलेला आहे त्याच्यामधून विचारल्या गेलेल्या 5 प्रश्नांपैकी मला 3 प्रश्नांची उत्तरं देता आली किंवा 4 प्रश्नांची उत्तरं देता आली. म्हणजेच मला 2 प्रश्न समजले नाहीत किंवा त्याचा कंटेंट समजलेला नाही आहे हे त्या विद्यार्थ्याला स्पष्ट होतं. त्यामुळं ही जी रचना आहे ही मुलांना स्वयं अध्ययनासोबतच सेल्फ इव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो तशा सेल्फ इव्हॅल्युएशनकडे नेते आणि ही परिणामकारक गोष्ट नक्कीच ठरेल. लॉंग टर्ममध्ये आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना तुम्हीच तुमचे प्रश्न आणि उत्तर तपासून पाहिजे आहेत या जबाबदारीकडे जर आपण विद्यार्थ्यांना नेणार असू तर विद्यार्थी ते जबाबदारी स्वीकारायला सुद्धा नक्कीच तयार होत असलेले आपल्याला आढळून येतील. तर एका तासिकेची जी रचना आहे ती या पद्धतीने असणं हे गरजेचं ठरतं आणि ते परिणामकारक सुद्धा ठरतं. आता एकानंतर एक जर आपल्याला तासिका घ्यायच्या असतील किंवा अनेक शाळांमध्ये आपण पाहतो की 4 ते 5 तास हे दररोजचे ई कंटेंट डिलिव्हरी चालू आहे. मात्र हे नक्की कसं केलं पाहिजे याची रचना कशी असावी
की ज्याच्यामधून परिणामकारकता साधली जाईल, ती म्हणजे 30 ते 35 मिनिटाचं एक तासिका ज्यावेळेला होते त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक हवा आहे. त्या 5 मिनिटाच्या ब्रेकनंतर पुढच्या 30 ते 35 मिनिटाची दुसरी तासिका सुरू होईल. ती संपल्यानंतर पुन्हा 5 मिनिटाचा ब्रेक हवा आहे. तर अशी रचना जर झाली तर ती जास्त परिणामकारक होऊ शकते. अनेक ठिकाणी सलग तासिकांची रचना असलेली आढळून येते. आता सुद्धा आपल्या शाळेत जर आपण पाहिलं तर एका तासिकेनंतर दुसऱ्या तासिकेला शिकवण्यासाठी येणारे शिक्षक किंवा शिक्षिका या दोन ट्रान्झिटमध्ये 5 मिनिटाचा गॅप हा नक्कीच पडतो, की ज्याच्यामध्ये मुलांना बोलण्याची संधी मिळते, मुलांना गोंधळ घालण्याची संधी मिळते, किंवा त्यांना जे अपेक्षित असतं, त्यांना जो एक रिलीफ पाहिजे असतो, तो रिलीफ त्यांना त्या 5 मिनिटामध्ये मिळतो. तर तशीच रचना ही ऑनलाईनमध्ये सुद्धा असली तर ती जास्त परिणामकारक नक्कीच होते. आता या 5 मिनिटात मुलांनी नक्की काय करायचं हे सुद्धा जाणाऱ्या शिक्षकांनी, म्हणजे तेही तासिका घेऊन जाणाऱ्या शिक्षकांनी ती इन्स्ट्रक्शन देऊन मग तासिका बंद करायची आहे. ज्यामध्ये पहिली तासिका घेणारे जे शिक्षक आहेत त्यांनी पहिला तास संपत असतानाच त्यांनी इन्स्ट्रक्शन द्यायचे की 5 मिनिटामध्ये तुम्ही पाणी पिऊन या. किंवा दुसरी तासिका पूर्ण करून जाणाऱ्या शिक्षकांनी सांगायचं आहे की तुम्ही सलग 2 तास आता स्क्रीन समोर बसलेला आहात, तर आता तुम्ही डोळे पाण्याने धुवून या. कारण सतत स्क्रीनकडे पाहत असताना आपल्या डोळ्यांची उघडझाप कमी होते आणि त्यामुळं डोळ्यांवरती ताण येतो, डोळे कोरडे होतात. त्यामुळं डोळे पाण्याने धुणं हे आवश्यक ठरतं. त्यामुळे 2 तासिकेनंतर ही इन्स्ट्रक्शन शिक्षकांनी देणं आवश्यक आहे. तिसरी तासिका संपून जाणाऱ्या शिक्षकांनी इन्स्ट्रक्शन द्यावी की आता 3 तासिका झालेल्या आहेत, तर आता तुम्ही वॉशरूमला जाऊन या. 3 तासिकेनंतर थोडासा पायांना सुद्धा काही व्यायाम असणं आवश्यक आहे. एकाच ठिकाणी सलग बसून राहणं हे योग्य नाही आहे. त्यामुळं त्यानिमित्ताने पाय मोकळे होतील आणि मुलं वॉशरूमला पण जाऊन येतील. चौथी तासिका घेतल्यानंतर शिक्षकांनी मुलांना 10 मिनिटं शवासन करण्यासाठी सांगावं. कारण सतत बसून पाठदुखीचा पण त्रास मुलांना नक्कीच होऊ शकतो. त्यामुळं शवासन करण्यासाठीच्या सूचना शिक्षकांनी द्याव्यात. तर अशा सूचना देऊन शिक्षकांनी आपला क्लास पूर्ण करायचा आहे. ही जर रचना केली तर मुलांना कंटाळा पण येणार नाही. मुलांना त्यांना ज्या गोष्टी त्या 5 मिनिटात करायच्या आहेत त्या नक्की कोणत्या करायच्या आहेत या पण सगळ्या स्पष्ट होत राहतील. आणि ऑनलाईन एज्युकेशनमध्ये जी एका दिवसाची रचना आहे ती रचनासुद्धा अतिशय परिणामकारक होऊ शकते. शिक्षणाचे जे 3 भाग आपण आत्तापर्यंत पाहिले त्यामध्ये पहिला भाग म्हणजे शिकवणं, की ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स, ऑडिओ लेक्चर्स, नोट्स यांचा अंतर्भाव आहे. दुसरा भाग म्हणजे पूरक अभ्यासक्रम, पूरक नोट्स किंवा वेगवेगळी मोबाईल ॲप हा भाग आहे. या मोबाईल ॲपमध्ये अनेक शैक्षणिक ॲप असलेले आपल्याला आढळून येतील, की ज्याच्यामध्ये फोटो मॅथ नावाचा ॲप आहे, डिजिटल मायक्रोस्कोप आहे, अर्थ व्ह्यूवर आहे, किंवा व्हर्च्युअल लॅब आहे, पिरियॉडिक टेबल नावाचा ॲप आहे, सिम्पली लर्न नावाचा ॲप आहे, वेगळ्या भाषा शिकण्यासाठी बोलो नावाचा ॲप आहे, किंवा ऑनलाईन कंटेंट ज्या ठिकाणी सगळा फ्री मिळतो असं खान अकॅडमी नावाचं मोबाईल ॲप आहे. तर अशा अनेक शैक्षणिक ॲप हे आपल्याला आणि विद्यार्थ्यांना दोघांना सुद्धा प्रॅक्टिससाठी नक्कीच वापरता येतील. तिसरा भाग म्हणजे परीक्षा. परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात यामध्ये मगाशीच आपल्याला बोलल्याप्रमाणे आपण त्या दिवशी जो कंटेंट शिकवलेला आहे त्यानंतर लगेचच संवाद हा त्या वर्गखोलीमध्येच होतो, तो ऑनलाईन जरी असला तरी सुद्धा. याच्यामधून किती मुलांना समजले, किती मुलांना समजत नाही हे आपल्याला लगेचच पाहता येऊ शकतं. शिवाय आपण दररोज जो कंटेंट शिकवत आहोत त्याच्यावर आधारित 5 प्रश्न आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तरपत्रिका ही सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्याच्यातून सुद्धा मुलं त्यांचं सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकतात. ही एक प्रकारची परीक्षाच आहे. भले त्याचेही मार्क्स जरी आपण कॅप्चर करत नसलो तरी सुद्धा या प्रकारची एक रचना आपल्याला करता येणं शक्य आहे. तिसरं म्हणजे दर आठवड्याला आपण परीक्षेचं आयोजन करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तरपत्रिका देऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे दोनही पर्याय वापरू शकता. जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर पहिल्या दिवशी
तुम्ही परीक्षा घेऊ शकता. त्यासाठी वेगवेगळे टूल्स ही उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक स्पेसिफिक वेळ देऊन अर्धा तास 1 तास अशी वेळ देऊन तुम्ही लगेचच ती एक्झाम कंडक्ट पण म्हणजे कंप्लीट पण करू शकता आणि त्याचं मॉडेल आन्सर पेपर्स जे आहेत हे विद्यार्थ्यांना देऊ शकता. किंवा हे सर्व प्रश्न जे आहेत हे गुगल शीटसारखं टूल वापरून तुम्ही त्याची उत्तरं मुलांकडची जी आलेली आहेत ही सुद्धा तपासून पाहू शकता. यासोबतच ज्या सर्व परीक्षा आहेत किंवा सत्र परीक्षा आहेत यांचं आयोजन करत असताना आपण ज्या पारंपरिक पद्धतीने आपल्या परीक्षा घेत आहोत तशीच रचना सुद्धा करता येऊ शकते. मात्र याच्यामध्ये पालकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा ठरतो. आपण जेवढ्या पालकांना याच्यामध्ये सहभागी करून घेऊ तेवढं परीक्षा घेणं हे जास्त परिणामकारक आपल्याला करता येणं शक्य होतं. परीक्षेमधले जे अजून वेगळे प्रकार आहेत त्यामध्ये तोंडी परीक्षा सुद्धा घेता येणे शक्य आहे. विद्यार्थ्यांकडे जे कम्प्युटर किंवा मोबाईल आहेत यांच्यामध्ये स्पीकर आणि माईक या दोनही गोष्टी असतात. आपल्याकडे सुद्धा जो मोबाईल शिक्षकांकडे असेल त्याच्यामध्ये सुद्धा माईक आणि स्पीकर दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळं आपण तोंडी परीक्षा ही त्या पद्धतीने घेऊ शकतो आणि त्याचे रेकॉर्ड्स जे आहेत हे आपल्याकडे स्टोअर करून ठेवू शकतो. यासोबतच पेपरवर घेतली जाणारी जी परीक्षा आहे ती आपण पालकांचा सहभाग जर घेतला तर शनिवारी जाताना पालकांनी शाळेमधून प्रश्नपत्रिका घेऊन जायच्या, मुलांना समोर बसवून 1 तासामध्ये त्या सोडवून घ्यायच्या आणि सोमवारी सकाळी त्या परत शाळेत आणून जमा करायच्या. अशी रचना करता येणं शक्य आहे. मात्र याच्यामध्ये पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरतो. किंवा ज्या शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षांचं आयोजन केलं जातं किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्याच मुळात खूप जास्त असते त्या ठिकाणी OMR पद्धत वापरली जाते. ऑप्टिकल मार्क रेकग्निशन असं त्याला म्हटलं जातं. तर ही परीक्षा सुद्धा घेता येणं शक्य आहे. तिसरा भाग म्हणजे ऑनलाईन परीक्षा. मग याच्यासाठी मोबाईल किंवा कम्प्युटर याचा वापर घेऊन आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षांचं पण आयोजन करू शकतो. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चुकलेल्या प्रश्नाची उत्तरं समजली पाहिजेत, विद्यार्थ्यांच्या क्षमतांची परीक्षा झाली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आकलनाचं विश्लेषण झालं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि आकलन वाढीसाठीचे उपाय पण आपल्याला शोधून त्यांना सांगता आले पाहिजेत. या सर्व रचना या परीक्षा या प्रकारामध्ये आपल्या सर्वांना करायच्या आहेत. त्यामुळे शिक्षण या पद्धतीमधले जे 3 भाग आहेत त्यापैकी शिक्षण देणं, प्रॅक्टिस आणि परीक्षा असे 3 भाग आपण आज पाहिले. आता याच्या नियोजनाकडे ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेला शिक्षकांना आता काय काय करायचं आहे तर स्वतःचा कंटेंट तयार करायचा आहे किंवा जो रेडी कंटेंट आहे तो रेडी कंटेंट गोळा करायचा आहे, त्याचं वर्गीकरण करायचं आहे, त्याचा क्रम लावायचा आहे. मग प्रत्येक आठवडा, महिना आणि हे संपूर्ण वर्ष याचं वेळापत्रक तयार करायचं आहे. आपल्या शाळेमध्ये जशा प्रकारच्या परीक्षांचं आयोजन केलं जातं त्याच्यानुसार परीक्षांचं नियोजन सुद्धा आपल्याला करायचं आहे. कारण डिजिटल प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपल्याला तयार करायच्या आहेत. तर हे सर्व नियोजन शिक्षकांना आता करायचं आहे. यासोबतच ऑनलाईन कंटेंट, नोट्स आणि स्टडी मटेरियल हे विद्यार्थ्यांना देण्यासाठी कोणती फ्री टूल्स वापरायची आहेत याचं पण नियोजन करायचं आहे. किंवा ऑनलाईन कंटेंट हा मोबाईल ॲप किंवा सॉफ्टवेअर वापरून जर द्यायचा असेल तर त्याचंही आपल्याला आता नियोजन करायचं आहे. मोबाईल ॲप किंवा सॉफ्टवेअर वापरण्याचे जे बेनिफिट्स आहेत, जे फायदे आहेत ते दोघांसाठी पण आहेत, विद्यार्थ्यांसाठी पण आहेत आणि शिक्षकांसाठी सुद्धा आहेत. यामध्ये एकच कंटेंट हा अनेक वेळेला वापरता येतो. त्यामुळं एकदा जर आपण एखाद्या विषयाचा ई कंटेंट तयार केला असेल तर तो दरवर्षी आपल्याला तसाच्या तसा वापरता येणं शक्य ठरतं. प्रत्येक वर्षी आपल्याला तो तयार करत बसायची आवश्यकता पडत नाही. किंवा आपण जो कंटेंट तयार केलेला आहे हा छोट्या छोट्या भागांमध्ये जर केला असेल तर त्याचं नीट मॅनेजमेंट करता येतं. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्यांच्या वेळेनुसार त्यांना कंटेंट उपलब्ध राहतो आणि सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री ते ज्या वेळेला अभ्यासाला बसतील त्यावेळेला शिक्षकांनी पाठवलेला कंटेंट हा त्यांच्यासाठी उपलब्ध होतो. यासोबतच ऑनलाईन परीक्षा घेणं मोबाईल ॲप किंवा सॉफ्टवेअर वापरून याच्यामधून विद्यार्थ्यांचं आकलन जे होतं त्याचं विश्लेषण करता येतं आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक स्टुडंटला, प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनलाइज्ड अशा सर्व्हिसेस नक्कीच देऊ शकतो. यामधून शिक्षकांच्या वेळेची बचत होते आणि
या वेळेची जी बचत होते त्याचा वापर विद्यार्थी आणि पालक यांच्याबरोबरचा संवाद वाढवण्यासाठी आपल्याला करता येऊ शकतो. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्यामध्ये एज्युकेशन सिस्टीममधले जे 4 घटक आहेत, शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या भूमिका, त्यानंतर दुसरा जो भाग आपण पाहिला तो म्हणजे शैक्षणिक साहित्य कोणकोणत्या प्रकारचं उपलब्ध आहे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. तिसरा भाग जो आपण पाहिला त्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन देण्यासाठी शिक्षकांना जी स्किल्स घ्यावी लागणार आहेत ती नक्की कुठे मिळू शकतात, कोणते कोर्सेस त्यांना करावे लागणार आहेत याच्याविषयीची माहिती आपण पाहिली. आणि चौथा भाग जो आपण पाहिला तो म्हणजे आता ऑनलाईन एज्युकेशन नक्की द्यायचं कसं. आता आपण येतोय समारोपाकडे. यामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण शिकत किंवा शिकवत आलेलो आहोत ती म्हणजे आपली पारंपरिक पद्धत. ही पारंपरिक पद्धत हजारो वर्ष वापरली गेलेली आहे, त्यामुळे ती अधिक सक्षम आहे. शिवाय या पारंपरिक पद्धतीमध्ये विद्यार्थी पंचेंद्रियांनी शिकतो, 5ही इंद्रिय त्याला शिकण्यासाठी उपलब्ध असतात, त्यामुळं ही पद्धत अधिक सक्षम आहे असं म्हटलं जातं. आपण स्वतः सुद्धा याच प्रकारे शिकलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपण याच प्रकारे आतापर्यंत शिकवत आलेलो आहोत, त्यामुळं पारंपरिक शिक्षण व्यवस्थेवरती आपला जास्त विश्वास असणं स्वाभाविक आहे आणि ते योग्य पण आहे. मात्र आता जी ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम येते आहे ती मागच्या काही काळापासून सुरू झालेली आहे, त्यामुळं ही पद्धत सशक्त होण्यासाठी अजून अनेक वर्ष आपल्या सर्वांना काम करावं लागेल. याच्यामध्ये सातत्य असण्याची आवश्यकता आहे. मात्र आता जर आपण पाहिलं तर जगभरामध्ये साधारण 200 देशांमध्ये ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही आता वापरली चाललेली आहे. त्याच्यामध्ये अनेक संशोधनं होत आहेत, नवनवीन टूल्स अँड टेक्निक्स वापरली जात आहेत, नवनवीन सॉफ्टवेअर्स यासाठी जे डेव्हलप केली जात आहेत, असंख्य प्रकारचा कंटेंट हे असंख्य शिक्षक तयार करत आहेत, शिक्षण तज्ज्ञ तयार करत आहेत, टेक्नॉलॉजीज तयार करत आहेत. त्यामुळं इथून पुढे हा एज्युकेशनल कंटेंट मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत राहील. पुढचं भवितव्य काय या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत जेवढ्या लोकांबरोबरचा संवाद साधला त्यांच्या म्हणण्यानुसार या शिक्षण पद्धती आल्या तरी सुद्धा ज्या शिक्षकांना त्यांच्या विषयाचं सखोल ज्ञान आहे, प्लस ज्या विद्यार्थ्यांना, ज्या शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेमधली टूल्स अँड टेक्निक्स ही व्यवस्थित माहिती झालेली आहे, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, प्लस ज्या शिक्षकांचा विद्यार्थी आणि पालकांशी चांगला संवाद आहे, अशा शिक्षकांना किंवा अशा शिक्षण व्यवस्थेला कोणतीही दुसरी शिक्षण व्यवस्था रिप्लेस करू शकणार नाही. त्यामुळं आपण सर्वजण प्रयत्न करू की आपापला जो विषय आहे या विषयातलं सखोल ज्ञान घेणं, आता निर्माण झालेली किंवा आता वापरात असलेली ऑनलाईन शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी आणि या व्यवस्थेमध्ये आपण स्वतः अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी जी टूल्स अँड टेक्निक्स आपल्याला शिकायची आहेत ती सर्व शिकून घेत राहणं, यासाठी आपण सर्वजण काम करू. आणि यासोबतच विद्यार्थी आणि पालकांबरोबरचा संवाद हा अधिक चांगला व्हावा या अनुषंगाने सुद्धा आपण सर्वजणांनी जर काम केलं तर मला असं वाटतं की पुढचं भवितव्य हे शिक्षकांसाठी अतिशय उज्ज्वल आहे. आज या ऑनलाईन एज्युकेशनच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना मी आत्तापर्यंत जेवढं मागच्या 30 वर्षामध्ये काम केलेलं आहे त्या अनुभवाचा आपल्याला उपयोग व्हावा ही एक प्रामाणिक भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि मला खात्री आहे की आज आपल्यापैकी बहुतांश लोकांना अनेक चांगल्या गोष्टी नक्कीच शिकता आल्या असतील किंवा त्याची माहिती आपल्याला मिळाली असेल. ऑनलाईन एज्युकेशन या प्रणालीसाठी किंवा या विषयाशी अनुसरून आपण माझ्याशी कधीही संवाद साधू शकता. मी माझे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स या स्लाईडवरती आपल्याला डिस्प्ले केलेले आहेत.
मी महेश पत्रिके. मी MKCLचा विभागीय समन्वयक म्हणून काम करतो. मराठवाड्यातल्या हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या 5 जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मी कार्यरत आहे. या ठिकाणी जेवढी MSCITची अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहेत, या सर्वांना टेक्निकल सपोर्ट देणं आणि त्यांच्याकडे काम करत असणाऱ्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षित करणं हे माझं काम आहे. माझं ऑफिस लातूरमध्ये औसा रोडला स्टेडियमच्या समोर इन्कम टॅक्स ऑफिसच्या पाठीमागे आहे. माझा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी मी डिस्प्ले केला आहे आणि माझा ईमेल ID सुद्धा या ठिकाणी मी डिस्प्ले केलेला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी आपण कोणत्याही क्षणी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण सर्वजण मिळून या ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमला पुढे न्यावं आणि या कोविडसारख्या परिस्थितीत सुद्धा आपण विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या आणि उपलब्ध असणाऱ्या सर्व रिसोर्सेसचा परिचय करून द्यावा आणि त्यांना सक्षम होण्यासाठी मदत करावी. या प्रामाणिक भूमिकेतून आजचं हे संवाद सत्र मी या ठिकाणी थांबवतो. नमस्कार.